महायुतीच्या 2 मंत्र्यांचा आज फैसला होणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रावर सुद्धा आज सुनावणी होतीये। त्याच्यामुळे आता राज्याचे माजी आणि आजी असे दोन्ही कृषी मंत्री जे आहेत, ज्यांच्यावर टीका होतीये, वादाच्या भोवऱ्यात आहेत, त्यांच्याबाबतचा फैसला आज होणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात न्यायालयाने जो निकाल दिलाय त्याची प्रत आज विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त होईल आणि मग त्यांची आमदारकी त्या अनुषंगाने मंत्रिपद याचा फैसला होईल। दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या शपथपत्रासंदर्भात जी काही सुनावणी आज पार पडणार आहे त्याबाबत सुद्धा काय घडतं याकडे आपले लक्ष असेल। माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही संदर्भातल्या या प्रकरणाकडे पुढारी न्यूजचं लक्ष असेल। तर शिक्षेची प्रत मिळाल्यानंतर आज कोकाटे यांच्या आमदारकीवर निर्णय येण्याची शक्यता आहे। जुनी कागदपत्र फेरफार केल्या प्रकरणामध्ये कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली। कोकाटेंची आमदारकी आणि त्याच अनुषंगाने मंत्रिपद सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे। कोकाटे आज सेशन कोर्टामध्ये धाव घेणार असं समजतंय। शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी कोकाटेंकडून सध्या प्रचंड प्रयत्न केले जात आहेत, धावाधाव केली जाते। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। किरण, कोकाटे आज न्यायालयामध्ये धाव घेतील, तिथे दाद मागतील असं समजतंय। इथे त्यांना दिलासा मिळू शकतो का? तशा पद्धतीची काही संकेत मिळत आहेत का? रिद्धी, खरं तर मागील आठवड्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड नाशिकच्या न्यायालयाने ठोठावलेला होता। जे मुख्यमंत्री कोट्यातून घर घेतलेलं होतं त्यामध्ये कागदपत्रांची अफरातफर करून त्याचा लाभ घेतला होता, अशा स्वरूपाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला होता। कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न माणिकराव कोकाटे यांच्याकडनं केला गेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनावणी पार पडली होती आणि त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आलं होतं। त्यांच्यासोबत त्यांचे बंधू यांना देखील दोषी ठरवण्यात आलेलं होतं आणि एकूणच या सगळ्या शिक्षेच्या नंतर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आहे का, अशा स्वरूपाचा सवाल देखील उपस्थित करण्यात आलेला होता। विरोधकांकडनं तशी मागणी देखील केली जात होती। मात्र अशी सर्व परिस्थिती असताना काही जुन्या सुनावणीचा दाखला देत माणिकराव कोकाटे यांचे वकील आज नाशिकच्या न्यायालयामध्ये धाव घेणार आहे। या सगळ्या संबंधी जी स्थगिती आहे ती मिळवण्यासाठीचा प्रयत्न माणिकराव कोकाटे यांचा असणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर कागदपत्रांचा हवाला घेऊन ज्या न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलं होतं त्याच वरच्या न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे यांनी स्थगिती मिळवण्यासाठीची आता धाव घेतलेली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भानं जे वकील युक्तिवाद करणार आहेत ते नेमका काय युक्तिवाद करतात, सुनावणीच्या दरम्यान काय नेमके मुद्दे मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे त्याच्यामुळे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तर धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी।